सई राणी साहेब, तुमच्याशिवाय बाळराजेंच्या लग्न सोहळ्याला शोभा येणार नाही. म्हणजे महादरवाजावर तोरणं बांधली जातील, नगारखान्यामध्ये सनई चौघडे वाजतील, गोंडेदार रेशमी कनाती उभ्या राहतील, सुरुदार खांबांवर क्षमादानं तेवतील, मखमली गालिचे अंथरले जातील, झुमरा आडून उजेड पडेल. अहो पाहुणे राहुणे येतील, आपले सगळे सोयरे येतील. तुम्ही देखील यायलाच पाहिजे. तुम्ही येऊन मांडवात बसायला हवं, म्हणजे मग सगळं छान होईल. आम्हाला देखील आनंद वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले शंभूराजे येणार आहेत रायगडावर. होय सई, खूप दिवसानंतर शंभूराजे रायगडावर येणार. तुम्हालाही शंभूराजांना अगदी मन भरून बघता येईल. बाळराजेंच्या डोक्यावर अक्षता टाकता येतील, त्यांनाही आशीर्वाद देता येईल. तर सई राणी साहेब, आता तुम्हाला एक नाही तर 2 सुना आल्या. आहात कुठे? आपल्या मागे. तुम्ही? मुहूर्त काढलाय उपाध्यायांनी. आम्हाला तर काहीच सुचत नाहीये, हे करावं की ते करावं. किती तयारी करावी लागेल आम्हाला. बरं, हाताशी पण कोणीच नाही. सुनबाई तिकडे पन्हाळगडी जाऊन बसल्यात. बसू द्या म्हणा. बरं, मुलींना बोलवायचं म्हटलं तर त्याही सासूरवाशीण. करावं काय? घाणा भरायचाय, दागिने घडवायचे आहेत, नवरीचे दागिने, शेवया पापड करायचे आहेत, आमंत्रण द्यायची आहेत. ऐक, आमची तर गडबडच उडाली. गडबड उडणारच. पुतळा राणी साहेबांना हाताशी घ्या. त्यांना घेऊच, पण त्या हळू हाताच्या. इथे लगबग मोठी. राणी साहेब, नका दडपण घेऊ. जगदंबेच्या कृपेने सगळं ठीक होईल. खरंच? बघा, आपण म्हणालात आणि आमचा जीव भांड्यात पडला. आणि अगदीच तशी वेळ आली तर आम्ही आहोतच ना मदतीला. इश्श, आपण? अहो, लोक काय म्हणतील? काय म्हणतील? मुलाच्या लग्नात वरबाप मिरवतोय म्हणतील. आपण एकच करावं. म्हणजे आमची तशी विनंती आहे, बाळराजेंचं लग्न पार पडेपर्यंत आपण राजकारण तेवढं बाजूला ठेवावं. या शुभ कार्यात जीव गुंतवावा. म्हणजे आपल्याला विसावा मिळेल, आनंद मिळेल. मंजू, बाळराजेंचं लग्न होईपर्यंत आम्ही तुमच्या आधिपत्याखाली. आता तर काही तक्रारी नाही. सुनबाई, हवं तुमची येणीपणी करून झाली ना? व समजा आवरून झालाय. हो, मग यो फणीकरंड पुण्यांदा कशा पै काढलाय? धारात त्या नीट बघितलाच हा फणीकरंडा. आम्हाला आऊसाहेबांनी दिला होता जेव्हा आम्ही पहिल्यांदा सासरी आलो होतो तेव्हा. आठवतंय? वय वय, नाही कसं आठवते तर. त्यांनी स्वतः तुमची येणीफणी केली होती. अगदी साजरा शेपटा बांधला होता येणीचा. म्हणाल्या होत्या जेव्हा तुम्ही स्वतः तुमची वेणीफणी कराल तेव्हा ही पेटी तुमची. मग पुढे त्यांनी ही पेटी आम्हाला दिली. आठवते की. धारात्या, आता ही पेटी आम्ही जानकीबाईंना त्यांच्या लग्नात देऊ. आमच्या नव्या जाऊबाईंची वेणीफणी करू. करायलाच पाहिजे. ती बी जबाबदारी आहे तुमच्यावर. ती जबाबदारी राहू दे धाराव. आधी आम्हाला सांग, फेटे कसे वाटतं? साजरा आहेत की, तर 2-2. एक बाळराजांसाठी आणि दुसरा आमच्यासाठी.
आम्ही स्वतःच्या हातानं लग्नात बाळराजांना फेटा बांधणार. हा रंग कसा वाटतोय? युवराज, पण लग्न बाळराजेंचं आहे. मग अहो तुम्ही का नटताय? आमच्या भावाच्या लग्नात आम्ही नटलो म्हणून काय झालं? हा? तुम्ही नाही एवढ्या पैठण्या मागवून ठेवल्या? खास पद्मशाली पैठणी सुद्धा मागवली आहे, कानावर आहे आमच्या. तुम्हाला कोणी सांगितलं? नटाव, नटून घ्या. आम्ही सुद्धा नटणार. तसंही आपल्या लग्नात नटायची मिरवायची हौस कुठं भागवता आली होती. धाराऊ आणि पुतळा मातोश्रींनी तयार केलं आणि बोहल्यावर जाऊन उभे राहिलो. वय, आणि तेव्हा कळत तरी कुठं होतं? बरोबर. म्हणूनच आम्ही ठरवलं, आता बाळराजांच्या लग्नात नटण्याची मिरवण्याची सगळी हौस भागवून घ्यायची. कुणाची काही हरकत? आमची कशाला हरकत? भाऊ तुमचा, करवले तुम्ही. नटा पाहिजे तेवढं. तुम्हाला कोण अडवणार? मुजरा युवराज. युवराज, माफी असावी. नायकांचा हेर आलाय. हेर पाठवा. येसू आम्ही बाळराजांच्या लग्नात तरतारीचा अंगरखा घालणार. घाला, आम्ही कुठे नाही म्हणतोय. मुजरा युवराज. खांदेरी जलदुर्गावरती आपले दर्या सारंग दौलत खान आणि टोपीकरांची मोठी लढाई सुरू आहे. लढाई? लढाईत आपले 1-2 गलबतही बुडालेत आणि टोपीकरांनी आपले मावळेही मारलेत. काय झालं युवराज? येसू, स्वराज्य अबाधित ठेवायचं असेल तर समुद्रावर सत्ता असायला हवी. आणि यातली मोठी मेघ आहे ती जंजिरा. या जंजिऱ्यावर वचक बसावा म्हणून आबासाहेबांनी खांदेरी आणि उंदेरीची निवड केली. आणि आता खांदेरीवर तट बांधण्याचं काम सुरू आहे, तर नेमकी हीच बाब टोपीकरांच्या डोळ्यात सलती. म्हणून जंजिरेकर सिद्ध्याच्या आडोशानं टोपीकर मस्ती करतोय. मग आता ही जबाबदारी आम्हाला शिरावर घ्यावी लागेल. आणि लग्न? येसू, कितीतरी वर्षांनी रायगडावर मंगल कार्य. गडावर पाहुणे रावळे आले असतील. आबासाहेब त्यांच्यात रमून गेले असतील. या शुभ प्रसंगात आबासाहेबांना दोषीच नको. मग तुम्ही जाणार? जायला लागेल. अहो काय जायला लागेल? घरात लग्न आणि तुम्ही मोहिमेवर? युवराजनी, तुम्ही तयारीत राहा. मोहीम आणि बाळराजांचं लग्न दोन्ही करू आम्ही. थोरल्याबाई साहेब, कणात बांधणारे लोक आले. त्यांच्या जेवणाचं आम्ही बघतो. आज उद्यामध्ये मंडप उभा राहील. ते एक बरं झालं. अहो, आणि आता वेळ आहे किती? मुहूर्तमेढही रोवली आहे. तुमची लगबग कुठे गेली होती? आम्ही गेलो होतो आई शिरकाईच्या देवळात. आमंत्रणाचा विडा ठेवून आलो आणि त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरात गेलो, तिथेही विडा ठेवला. ते बरं झालं. एक एक करून कामं हातावेगळी व्हायला पाहिजेत. हा म्हणता लग्नाचा दिवस उजाडेल. हो तर आता आपण 10 हातांनी काम करायला हवं. देवादिकांना आमंत्रण दिली आहेत. आता सोयऱ्या धायरांनाही आमंत्रण धाडा. हो, आता घाई करायलाच हवी. म्हणूनच आम्ही बाळाजी चिटणीसांना यादी दिली आहे आणि यादीप्रमाणे निमंत्रण पाठवायला सांगितली. चिटणीसांना सांगावं, पहिलं निमंत्रण हे पन्हाळगडावर पाठवा. शंभूराजांना. शंभूराजेंना निमंत्रण म्हणजे लवकर निघतील, लवकर येतील. ते झालंच म्हणा. पण थोरल्या भावाला निमंत्रण पाठवायची पद्धत आहे का कुठं आपल्या? अहो, पण आणि पुन्हा निमंत्रण पाठवलं तर लोक म्हणतील परकं धरलं म्हणून. ते आणि नको. पण त्यांना कळणार कसं? अहो, लग्न शंभूराजें समक्ष ठरलंय. त्यांना सगळंच माहीत असणार. त्यामुळे धाकट्याबाई साहेब,
पन्हाळगडावर नका, रायगडावर लक्ष द्या. मामासाहेब, जी युवराज. खांदेरीवर जाईपर्यंत वेळ निघून गेली असेल. होय तर. खांदेरी किती लांब. म्हणजे कोकणात खाली उतरायचं, ते जंजिराचं तळ पार करून पार अलिबाग पावतर पोहोचायचं म्हणजे लय लांबचा पल्ला. आणि तुम्ही म्हणताय तसंच जाऊन बी काही उपयोग नाही. म्हणूनच आमच्या मनात विचार येतोय, काय? हिकमतीनं काम साधायचं. हिकमतीनच साधाय पाहिजे, पण कसं? मामासाहेब, हिकमत करायची आणि खांदेरी राखायची. राखायची खरं, पण कशी? म्हणजे मुळात आपण इथं पन्हाळगडावर आणि खांदेरी इतक्या लांब, म्हणजे निघायचं म्हणलं तरी निघणार कवा, पोचणार कवा? आम्हाला राजापूरच्या टोपीकरांच्या वखारीचे नकाशे दाखवा. हे काय? मी तयारी निश्चित चालू आहे. हे बघ. मामासाहेब, ही खांदेरी. हा, आणि ह्यो पन्हाळा. बरोबर. हा पन्हाळा, या इथं कुठंतरी खांदेरी. हा. आणि हे राजापूर. म्हणजे पन्हाळ्याहून आपल्याला राजापूर जवळ आहे. होय. तर माझ्या डोसक्यात काही येईना. कलागत तिथं त्या खांदेरीत चालली, दर्यालाल तिथं झालाय, आणि तुम्ही मला राजापूरची वखार धावताय. याचा मतलब काय? माझ्या काय ध्यानात ये ना. मामासाहेब, खांदेरीवर जो काही हल्ला चाललाय ना, हा, त्याचा बोलवता धनी हा इथं राजापुरात. असं? मामासाहेब, आम्ही राजापुरात जाऊन टोपीकरांचं नाक दाबणार, वखारीवर हल्ला करणार आणि टोपीकरालाच उचलणार. दुसऱ्या दिवशी खांदेरीवर चाललेली लढाई बंद. याला म्हणत्यात गनिमी कावा. पटलं? पटलं म्हणजे काय? एकदम नामी तोड आहे. मामासाहेब, आम्ही उद्या सकाळीच राजापुराला कूच करणार. तुम्ही निघणार? होय, आम्ही जाणार. आपण आबासाहेबांना निरोप द्या, आम्ही खांदेरीसाठी काय करतो आहोत त्याचं. आपण काय सांगायचं? काय सांगा की आम्ही राजापूरच्या वखारवाल्या टोपीकरांच्या भेटीला चाललो आहोत. हत्यार बंद होऊन. आम्हाला निवडक मावळे पाहिजेत. आणि मला कुठे एकटं सोडताय? मी बी येणार तुमच्या संघात. मामासाहेब, ही आत्ता उपसलेली तलवार अशीच बाहेर राहू द्या, पण ती यावेळी आमच्या मागं उभी न राहता बाळराजांच्या मागं उभी राहील. नाही नाही, मी तुमच्या संघट येणार. मामासाहेब, तुम्ही रायगडावर जाणं गरजेचं आहे. बाळराजांचं लग्न कार्य आहे. शुभ कार्यात करायला धरायला माणसं लागतात. शिवाय आमच्या मातोश्री सुद्धा तुमची वाट बघत असते. तुम्ही रायगडावर जा, आम्ही या टोपीकरांचा नक्षा उतरवतो. शंभूराज, कंच्या मुशीत तयार झालाय व तुम्ही. स्वतःच्या आनंदाची होळी करून दुसऱ्याच्या सुखाची दिवाळी करायची कसं कसं जमतं हो तुम्हाला? मामासाहेब, त्याची चर्चा नको आता. तुम्ही रायगडावर जायची तयारी करा. आमच्या मनात टोपीकरांचा नक्षा उतरवण्याची योजना तयार आहे. आबासाहेबांना सांगावा द्या, विजयाचा आहेर घेऊन आम्ही लग्न मंडपात पोचतोच. या, हे बघा, हे सगळं तुमच्यासाठी केलंय. खास तुमच्यासाठी बंदाचे अंगरखे शिवून घेतलेत आम्ही. कसे वाटले? आवडले? खूप. हे 4 बंदाचे शिवून घेतलेत आणि जरी बुंदीचेही शिवून घेतलेत. 2 गोफाचे आणि 4 गोफाचे. कसे वाटले? एवढे अंगारके आमच्यासाठी? हो तर, का नाही करणार? आता लग्न होणार आहे तुमचं, बायको येणार. मातोश्री. आता मातोश्री मातोश्री करताय, पण बायको आल्यावर मातोश्रींना विसराल. बायको आल्यावर विसरतात का मातोश्रींना? हो तर. पण
पण मग आमचे दादासाहेब नाही विसरलेत कोणा मातोश्रींना. दादासाहेब? ते तर मथुरेहून येत असताना त्यांच्या मागे एवढे शत्रू लागले असतानाही त्यांनी तुमच्यासाठी शाल आणली. आणि धाकट्या मातोश्रींसाठी यमुनेचं पाणी आणलं. हे कोणी सांगितलं तुम्हाला? वहिनीसांनी. त्या म्हणतात जन्म देणारी आई आधी आणि मग जन्म सहचारिणी. हे आम्ही लक्षात ठेवलंय मातोश्री. बाळराजे? मातोश्री, आम्ही तुम्हाला कधी कधी विसरणार नाही. शाब्बास. मामासाहेब म्हणाले होते ना आम्ही जातो मोहिमेवर. हं. मग तरीही आपण निघाला. येसू त्याची दोन कारण. एक म्हणजे हंबीर मामा हे बाळराजांचे एकुलते एक मामा आहे. लग्नाच्या वेळी मामानं रायगडावर राहणं गरजेचं आहे. ऐन लग्नाच्या वेळी मामासाहेब मोहिमेत आणि आपण निवांत. बरं दिसलं असतं का? आणि दुसरं कारण, ही खांदेरी राजापूरची मोहीम वेगात आटोपून आम्ही तुम्हाला लग्नासाठी रायगडावर घेऊन जाणार. यश घेऊन या. तोपर्यंत आम्ही लग्नाची तयारी करून ठेवतो. आलात की मग आम्ही घोड्यावर आणि तुम्ही मेण्यात. हं? घ्या. महाराज, ही सूर्यमाळ आणि हा गोप आपण लग्नात हेच घालायचे. जरूर. वरबाप कसे शोभले पाहिजेत. हं? महाराज, आम्ही आपल्यासाठी हा पोशाख तयार करून घेतलाय. असं? बरं, बापाला चांगलंच सजवायचं ठरवलंय तुम्ही दोघींनी. ठीक आहे. बरं, उद्या आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरच्या महादेवाची पूजा करावी लागेल. त्यानंतरच शकुनाचे विधी सुरू होतील. काही हरकत नाही. उदयराणी साहेब, जी? आम्ही उद्या आऊसाहेबांचं दर्शनही घेऊन तिथे संकल्प सोडून येऊ. जी, आम्ही तसा माल सावंतांना निरोपही देतो. शिवाय रीतसर आमंत्रणही करून झालीये. पै पाहुणे यायला सुरुवात होईल. मग देवकांचं बघायचंय. मायण्या गौरीहर, एका मागोमाग एक कार्यक्रम सुरू होतील. चांगली गोष्ट आहे. महाराज, बहिर्जी नाही आले. बोलवा त्यांना. महाराज, खांदेरीवर दौलत खान पराक्रमाची शर्त करत आहेत. खांदेरीत तट बांधणाऱ्या आपल्या मावळ्यांना 2 दिवस झालं पाण्याचा थेंब मिळाला नाही. तरी बी मावळं लाटत्यात. तटाचा थर चढवत आहेत. शाबास. महाराज, युवराजांचा निरोप आहे. ते राजापूरला टोपीकरांच्या वखारीला भेट द्यायला गेलेत. सोबत त्यांच्या शृंगारपूरचं घोडदळ आहेच. वाह, भले बहादर. याला म्हणतात चातुर्य. पैरजी, खांदेरी आपल्या हाती लागणार आणि टोपीकर त्यांच्या कारवाया कुरबुऱ्या देखील थांबवणार. महाराज, युवराज टोपीकरांचं नाक दाबायला गेलेत. शंभूराजे आहेत ते. टोपीकरांचं नाक दाबतायत का कापतायत हे लवकरच कळेल.